रूप पाहता रोज रूप पाहता रोज सुख झाले भोसा सुख झाले भोसा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला सिन गेला उगा झाला नंदू प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी आवडीला ठी मुखासी भाग गेला सिन गेला अवगा झाला नंदू तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद विठ्ठल 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 महायोग पिटे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण सदाचिया दुसरे चरण सदाचिया दादा कृपादान वितात बाबाजी सद्गुरुदास तुका दुसरे चरण सदाचिया दादा कृपादाने कथेचा विसारो त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण सदाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांची रंजवू चित्ताची आपुलिया यो माझा से लागे हरिनामाचा छंद यो माझा से लागे हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयासी विठ्ठल 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 विठ्ठल
विठाला 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 अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे तदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वर 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 हा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा हा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आज त्रय जननी देवाची निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल 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 शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुबटा हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन दूत बिनती वारंवार पवन सुत विनती बिनती वारंवार अखिल गुणनिधान करुणा वरुणालय भक्त वात्सल्य रुक्मिणी कांत प्राण संजीवन पंढरीश परमात्म्याच्या चरण कमलावर साष्टांगण पूर्ण प्राप्त करून साधकांचे मायबाप योग्यांची माऊली आळंदीतील निवासी श्री महाविष्णू ज्ञानोबराय यांना दंडवत करून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांना वंदन करून तसेच आद्याचर्यांपासून आचार्यांपर्यंत असणारे संत मंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी वारकरी व उपस्थित तुम्ही सर्व गावकरी तुम्हा सर्वांना वंदन करून मी माझ्या कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करतो विठ्ठल 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 कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देतो असा श्री क्षेत्र हनुमंतवाडी या ठिकाणी चालत असलेला अमावस्येनिमित्त एक दिवसीय कीर्तन महोत्सव. तर या ठिकाणी ज्यांनी मला बोलवलं ते असणारे बिस्कुलचे शिवाजी दादा असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो व हनुमंतवाडीतील सर्व ग्रामस्थ असतील बाळूमामाच्या कृपेने माझे
वाट्याला ही सेवा आली. बाळूमामांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त संगी कीर्तन पुष्प सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांना वारकरी संप्रदायाचा पिता असं संबोधलं जातं, तसे असणारे श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांचा केवळ 4 चरणाचा अभंग. किती चरणाचा? 4 चरणाचा. बरं, अभंग इथल्या कोणाचा पाठ आहे? हा अभंग इथल्या कोणाचा पाठ आहे? तर कानपाठ तर असणारच आहे. अभंग इथल्या कोणाचा कानपाठ असू द्या, कोणाच्या ऐकण्यातून असू द्या, नाहीतर कोणाच्या कानावर न जाऊ. अभंग ज्याचा पाठ आहे, अभंग कोणाकोणाचा पाठ आहे इथं? हा इथं जेवढ्यांचा अभंग पाठ नाही हे म्हणायचं चुकून भारतात जन्माला आलं ते पाकिस्तानचं होतं. जेवढे भारतात जन्माला आले ते सर्वांचा अभंग पाठच आहे. विठ्ठल 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 कीर्तन पुष्प सेवेकरता घेतलेल्या अभंगातून जगद्गुरू तुकाराम महाराजांना भगवान पंढरीशी परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श किंवा दर्शन केल्यानंतर त्यांच्या जीवनातील त्यांना आलेला परमार्थिक अनुभव प्रतिपादन करतात. या जगाच्या पाठीवरती असा एकही जीव नाही की ज्याला जीवन जगत असताना अनुभव येत नाही. मी मानव म्हटलो नाही, जीव म्हटलो आहे. मानवाचं काय घेता रस्त्याने फिरणाऱ्या गाढवाला सुद्धा अनुभव येतो. म्हणजे एखादं जर कुत्रं एखाद्याच्या जरी भाकरी खाण्यासाठी जर आलं तर तिथं भाकरीने मिळता पाटी काठी जर मिळाली तर ते कुत्रं त्याच्या अडचून जाताना 10 वेळा विचार करत म्हणेल इथं नको, इथं कालचा अनुभव खूप वाईट. म्हणजे आपल्या जगाच्या पाठीवरती असे कित्येक अनुभव आहे. तुम्हाला काय अनुभव सांगून जातो. तर पहिला अनुभव, काही अनुभव जरी आले नट आहे का, काही अनुभव जरी आले तरी समाजापुढे मांडता येत नाही. काही अनुभव आले नाहीत तरी ते समाजापुढे मांडता येतात. काही अनुभव आले तरी समाजापुढे सांगू नाही. काही अनुभव आल्यानंतर समाजात मांडल्याशिवाय राहू नाही. आणि एक उपदेशी अनुभव, एका एकाचा विचार करू. पहिला अनुभव, काही अनुभव जरी आले तरी समाजापुढे मांडता येत नाही. उदाहरण देऊ का? उदाहरण देऊ का? तुम्ही बोलत चला. देऊ का उदाहरण? देऊ का? बर, ह्यो काय आहे? कसा आहे? किती गोड आहे? हा, किती गोड आहे? भरपूर. म्हणजे किती किती सांगा की. बरं, खाल्ला किती गोड आहे सांगा. हा गोड आहे, मी खाल्ला, मला कसा लागला? गोड आहे. म्हणजे गुळ गोड आहे हा आपला अनुभव आहे. गुळ गोड आहे हा आपला अनुभव आहे. तो अनुभव मला समाजापुढे मांडता येतोय का? गुळ किती गोड आहे ते नाही. म्हणून काही अनुभव जरी आले तरी समाजापुढे मांडता येतात का? नाही. काही अनुभव आले नाहीत तरी ते समाजापुढे मांडता येतात. उदाहरण देऊ का? असं नाही देत, दुसरं देतो. बरं, विष कसं आहे? विष विषारी. बरं, इथलं कुणी पिलंय का? माग पिलंय का विष? विष चला शंभू महाराजांच्या कीर्तनाला जायचंय, वाटेभर विष पेताना मग जाता कीर्तना. आलाय का पिऊन? हा, आलाय का? नाही. काही अनुभव विषयासारखे आहेत. काही अनुभव आले नाहीत तरी ते समाजापुढे मांडता येतात. आता आपल्याला विषयाचा अनुभव आलाय का? नाही. तरी आपल्याला समाजापुढे मांडता येते ना की विष पिल्यानंतर माणूस मरतं. म्हणून काही अनुभव आले नाहीत तरी ते समाजापुढे मांडता येतात. काही अनुभव आले तरी समाजापुढे सांगू नाही. हा आहे संसारिक अनुभव. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, संसारात आलेला अनुभव समाजात सांगावा का? सांगावा का? नाही. उदाहरणार्थ, एखाद्याच्या जर बायकोनी एखाद्याच्या जर नवऱ्याला घरात मुठानं बेदम मारलं, समाजात सांगाल का?
नाही व्हय. म्हणून काही अनुभव जरी आले तरी समाज पुढे सांगू नाही. काही अनुभव आल्यानंतर समाजात मांडल्याशिवाय राहू नाही. ह्यो आहे परमार्थिक अनुभव. फणसवाडी मुंबई इथे एक गुमास्ता शिपाई राहतो. कोण राहत होता? गुमास्ता शिपाई. एक दिवशी श्री समर्थ वागदेव महाराज त्या गुमास्ता शिपाईच्या घरी वारी मागण्यासाठी गेले. काय मागण्यासाठी गेले? वारी मागण्यासाठी. वारीसाठी म्हणून श्री समर्थ वागदेव महाराजांनी त्या गुमास्ता शिपायाकडं तांदूळाची मागणी केली. कशाची मागणी केली? तांदूळाची. तर त्या गुमास्ता शिपाईच्या घरात एक पिंप होता. तो पिंप दरवर्षी तांदळाने गच्च भरलेला असायचा. पण त्यावेळेला तो पिंप रिकामा होता. कसा होता? बोलत झाला. कसा होता? रिकामा होता. पण त्यावेळेला त्या पिंपात मुठभरच तांदूळ. किती होते? मुठभर तांदूळ होते. तो त्या गुमास्ता शिपायानं मागचा पुढचा न विचार करता आपल्या घरात जातो आणि त्या घरात ठेवलेल्या पिंपात हात घालतो. त्या पिंपातून मुठभर तांदूळ बाहेर काढतो आणि वागदेव महाराजांच्या जोडीत ते तांदूळ देऊन टाकतो. वागदेव महाराजांना समजतं की ह्याच्याकडे काय नाही, तांदूळ नाही. वागदेव महाराज पुन्हा त्यांच्या जोडीमध्ये हात घालतात आणि त्यांच्या 5 बोटाला जेवढे तांदूळ लागतील तेवढे तांदूळ घेतात आणि त्या गुमास्ता शिपाईच्या हातात देतात आणि त्याला म्हणतात की जाऊन तुझ्या पिंपात टाक. कुठं टाक? पिंपात टाक. तो गुमास्ता शिपाई ते तांदूळ घेऊन पिंपात टाकण्याकरता जातो. ते तांदूळ पिंपात टाकतो आणि पुन्हा वागदेव महाराजांचं दर्शन घेण्याकरता माघारी येतो. तेवढ्यात वागदेव महाराज तर निघून गेलेले असतात. पुन्हा पिंपात जाऊन बघतो तर पिंप तांदळाने गच्च भरलेला असतो. बघा, पुन्हा येऊन बघतो तर तांदळाने गच्च भरलेला असतो पिंप. हा आहे परमार्थिक अनुभव. काही अनुभव आल्यानंतर समाजात मांडल्याशिवाय राहू नाही. आणि उपदेशी अनुभव. बरं, इथलं पंढरपूरला कोण कोण जातं? हातवर करा. कोण कोण जातं? हातवर करा की. बिनधास्त करा. कीर्तनकार घरचंच आहे. बरं, बरेच जण जातात पंढरपूरला गेल्याच्या नंतर. बरं, पुरुष तुमची खरेदी काय? पंढरपूरला जाता ना? बरं, खरेदी काय तुमची? काय करता खरेदी पंढरपूरला गेल्याच्या नंतर? पकवाज, पिठी, तबला, टाळ, विणा ही तुमची खरेदी आहे. बरं, तुमची खरेदी काय? चुडा बघणं, कुंकू बघणं, टाळ बघणं, माळ बघणं ही तुमची खरेदी झाली. तर एक मराठी महिला एका मुस्लिम स्त्रीच्या दुकानात जाते. त्या दुकानात गेल्याच्या नंतर त्या मुस्लिम स्त्रीला म्हणते की काय दाखवा? कुंकू दाखवा. तर ती मुस्लिम स्त्री त्या मराठी महिलेला एक एक कुंकू दाखवते. ती मराठी महिला एक एक कुंकू हातावर घेते, असा हात हलवते आणि बघते की कुंकाला गोळा येतोय का, कुंकू ओलं आहे का. हे जर कुंकू आपण कपाळाला लावलं तर कुंकू उतल का. ती मराठी महिला एक एक कुंकू हातावर घेऊन बघत होती. त्या मराठी महिलेला एक कुंकू पसंत पडतं. ती मराठी महिला म्हणते की काकू मी हे कुंकू घेते. मग ती मुस्लिम स्त्री म्हणते की काकू तुम्ही हे कुंकू घेऊ नका. हे कुंकू कसं आहे? खराब आहे. हे जर कुंकू तुम्ही कपाळाला लावलं तर कुंकू तुम्हाला उतणार आहे, म्हणून हे तुम्ही कुंकू घेऊ नका. माझा दृष्टांत संपला. मला या दृष्टांतातून एकच सांगायचं होतं, ज्या बाईनं उभ्या आयुष्यात कधी कपाळाला कुंकू लावलं नाही त्यानं तो अनुभव सांगावा आणि आपल्या मराठी स्त्रीनं तो अनुभव ऐकावा. हे जसं विचित्र आहे तसं समाजात काही वर्ग असा आहे अनुभव नसताना उपदेश करतो. आजाला उपदेशी अनुभव. काही अनुभव आल्यानंतर समाजात मांडल्याशिवाय राहू नाही. मग काय अनुभव आहे तर त्या देवाचे चरण पाहिले आणि माझे मन एका जागेवर स्थिर झाले. पण मन कसं आहे? कसं आहे मन? चंचल आहे. कथाप्रमाणे तुम्हाला काही दृष्टांत देऊन जातो. 2 पोरं असते. ती पोरं 2 पोरं असते. ती ठरवते ती या वर्षी आपण वारीला जायचं. तर ते दोघांची पहिलीच वारी असते. आता आमच्या गावचे जसे प्रमोद दादा दिंडी चालक तसे त्यांच्या ज्या गावचे दिंडी चालक आहेत त्यांना विचारायला गेले की ह्या वर्षी आम्ही वारीला येऊ का. ती म्हणाली या, तुमच्याकरता दिंडी सोळा या. आली. दोघे ट्रकात बसली. त्यांचं जे साहित्य होतं ते घेऊन ट्रकात बसली आणि मधला जो टप्पा असतो तो पार करून वारी कुठं आली? वाकरीत आली वारी.
वाकरी झाल्याच्या नंतर ते दोघांचं पाय होतं ते लागलं दुखायला. ते दोघांनी एका झाडाखाली विश्रांती घ्यायची ठरवलं. कुठं? झाडाखाली. त्यांनी एका आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेतली. पण तिथं काय त्या वाऱ्याचा मुक्काम नव्हता. वारी 5-10 मिनटं फक्त चहा पाण्यापुरती थांबणार होती. वारी 10-15 मिनटं थांबली आणि निघून गेली. दोघं इथंच राहिली. तेवढ्यात एका जणाला जाग येते. उठून बघतो तर काय वारे दिसे ना, अंधार पडलाय. इकडे तिकडे शोधतो तर वारे दिसे नाही. दुसऱ्याला उठवतो, अरे उठ, इथं काय वारे दिसत नाही, अंधार पडलाय, आपण दोघं झोपलो, इथं जर वारे गेले पुढे निघून, आता काय करायचं? तर तो दुसरा म्हणतो, अरे बघ इकडं घर आहे. त्या झाडाच्याच मागे एक घर होतं. त्या घरात जाऊन विचारलं की आम्हाला आजच्या पुरती राहण्याकरता जागा मिळेल का? तर ती म्हणाली मिळेल, या. घरात आली. घरात आल्याच्या नंतर त्यांना पाणी दिलं. स्वयंपाक झाला होता. त्यांनी जेवणही केलं. जेवण झाल्याच्या नंतर अंथरूण टाकून झालं आणि झोपायच्याच वेळेला एक जण दुसऱ्याला म्हणतो, अरे चल, वारे पुढं निघून गेली. काय कर तू? चल, वारे पुढं निघून गेली, आपण दोघंच आहे, चुकू, चल. अरे तो म्हणतो, आता एवढं जेवण केलं, अंथरूण टाकलं, झोपायची वेळ झाली आणि आता कुठं जायचं? तर तो म्हणतो, अरे नाही, आपण चुकू, चल. तर दुसरा म्हणतो, तुला जायचं असलं तर तू जा, मी इथं झोप. तो दुसरा काय ऐकत नाही, तो निघून जात. आता मन बघा, मन जे पंढरपुरात आहे तिथं मन बघा, भगवंताच्या चरणाजवळ आहे तिथं मन बघा. आता उठला असेल, उठला असेल, यो अंथरुणाच्या गाड्या घालत असेल, यो ब्रश करत असेल, यो आंघोळ करत असेल, यो नाश्ता करत असेल. तुम्ही मला सांगा, तो भगवंताच्या पांडुरंगाच्या चरणाजवळ असून तिचं मन कुठे आहे? वाकरीत. आता वाकरीत तिथं मन बघा. आता तिथं पोचला असेल, त्याने चंद्रभागेत स्नान केलं असेल, पुंडलिकाचं दर्शन घेतलं असेल, प्रसाद घेतला असेल, दर्शन रांगेत लागला असेल, त्याने त्या भगवंताचं, त्या पांडुरंगाचं मुख पाहिलं असेल, त्या भगवंताचं चरण पाहिलं असेल. जे पंढरपुरात असून तिचं मन कुठं आहे? वाकरीत. आणि वाकरीत आहे तिचं मन कुठं आहे? पंढरपूर. म्हणजे पंढरपुरात आहे, त्याचा देह भगवंताच्या चरणाजवळ आहे, पण मन कुठं आहे? वाकरीत आहे. आणि वाकरीत आहे, त्याचा देह कुठं आहे? वाकरीत आहे, आपण मन कुठं आहे? भगवंताच्या चरणाजवळ. अजून तुम्हाला सांगून जातो, इकडं बाहेर गावी मी कीर्तनाला निघालो होतो. आमच्या गावचे एक आजोबा आले आणि मला म्हणाले की महाराज आज कुठे निघाला? आज कुठं निघाला? मी त्या आजोबांना म्हणालो की इकडं मुंबईच्या इकडे निघालो. ते म्हणाले येऊ का? मी म्हणाली या, तुम्हाला जमत असलं तर तुम्ही या. ती घरात गेली, त्यांचा जो वेश होता तो बदलून आली, लेंगा शर्ट घातला आणि गाडीत आले आणि बसले. आम्ही निघालो कुठं? मुंबईला. जिथं कार्यक्रम होता तिथं न जाता आम्ही ज्यानं कार्यक्रम दिला होता त्याच्या घरी गेलो. त्याचं घर होतं बिल्डिंगमध्ये, 25व्या मजल्यावर घर होतं. आम्ही वर जाण्याकरता लिफ्टजवळ गेलो. लिफ्टजवळ गेलो आणि आमच्या अगोदर त्या लिफ्टमध्ये एक तरुणी बसली. कोण? एक म्हातारी आजीबाई बसली. ती लिफ्ट वर गेली. कुठं गेली? वर गेली. त्या लिफ्टमधून त्या म्हातारी आजीबाई उतरल्या आणि त्या लिफ्टमध्ये एक तरुणी बसली. ती तरुणी खाली आली, तरुणी निघून गेली. आता त्या म्हातारा आजोबांचं मन बघा, येताना बायकोला बी आणायला पाहिजे, म्हणजे दोघंही तरुण होऊन गेलो असतो. तुम्ही मला सांगा, ते आलात, ते आजोबा कशा करता आलेत? माझं कीर्तन ऐकण्या करता, पण त्यांचं मन कुठं आहे? संसारात आहे. मग बरं, आपलं तर मन इथं आहे का? नाही. बघा, मागच्यांचं मन आता घरी असेल तर बघा त्या आजीबाई शेंगदाणा खाते, त्यांचं मन कीर्तनात आहे का? नाही. त्यांचं मन कुठं आहे? तर घराला कडी लावली पण कुलूप लावायचं राहिलंय, दुधावर झाकण ठेवायचं राहिले. म्हणजे आपलं मन कुठं आहे? कीर्तनात आहे का? नाही. आपलं मन कुठं आहे? तर घरी. अजून एक तुम्हाला सांगून जातो, एका माकडवाला माकडाला आणि बोकडाला घेऊन नदीकाठी आला. कुठं आला? नदीकाठी आला. खेळ दाखवण्याकरता त्याला पलीकडे जायचं होतं. कुठं जायचं होतं? पलीकडे जायचं होतं. तिथं 15-20 होड्या लागल्या होत्या. पहिल्या होडीवाला विचारलं की आम्हाला नदी पार
करण्याकरता घेत चाल का? तर तो म्हणाला मी काय घेणार नाही. दुसऱ्याला विचारलं, दुसऱ्यानं तीच उत्तर दिलं. तिसऱ्याला विचारलं, तिसऱ्यानं तीच उत्तर दिलं. तिथं जेवढ्या होडी होत्या तेवढ्या सगळ्यांना विचारलं. शेवटची होडी राहिली आणि त्या होडीवाल्याला विचारलं की आम्हाला घेणार का माकडे बोकडे? मी आहे घेणार का? तर तो म्हणतो कोणी नसलं घेतलं पण मी घेईन, पण माकडाचे पाय आणि हात बांधावे लागतील. माकडवाला तयार झाला. माकडाचे पाय आणि हात बांधले. सगळेजण होडीत बसले. थंडगार वारा सुटला होता पण बोकडासोबत सगळेजण झोपले. पण माकड झोपलं का? झोपलं का? नाही. माकड कसं आहे? चंचल आहे. तर माकडाच्या नाकापुढत होती एक गवताची गाडी. माकडानं ती गाडी घेतली आणि बोकडाच्या नाकात घातली. बोकाड भितारलं. बोकडानं तिथनं उडी मारली थेट नदीच्या पलीकडे आणि ती होडी होती ती झाली उलटी. तुम्ही मला सांगा आपलं मन कसं आहे? माकडावानी चंचल आहे. मग असं चंचल असणारं मन फक्त स्थिर होण्याचं कारण काय? तर तेच मला सांगतो त्या भंगाचा प्रथम चरण. हात कोठे धावे मन, 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 हात कोठे धावे मन. तुमचे देखलिया भाग गेला गेला, भाग गेला गेला. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला जीन गेला, भाग गेला जीन गेला. हात कोठे धावे मन, जय हो. तुमचे चरण देखलिया, हा तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. हात कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, देखलिया, देखलिया. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला सिन गेला बघा झाला आनंद. तर भगवंताचे चरण पाहिल्यानंतर चरणातली ताकद, भगवंताच्या दर्शनामध्ये एवढी ताकद आहे की ते चरण पाहिल्यानंतर जीवनातलं संपूर्ण क्षीण निघून जातं. तर मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होण्याकरता लागतंच काय किंवा सुखी होण्याकरता लागतंच काय? तर अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन. एका एकाचा विचार करू. अन्न, तर आपल्या जीवनात अन्न पुरं आहे का? आहे का? आहे का? बोलत चला ना तुम्ही. आहे का? नाही. माझ्या तुकाराम महाराजांचं घ्या. तुकाराम महाराजांची एक बायको अन्न अन्न करून मेली. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न अन्न करिता मेली, एक अन्न अन्न करिता मेली, एक अन्न करता मेली, एक अन्न करता मेली. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान स्त्री एक करिता मेली, स्त्री द्रव्य नेला मान स्त्री एक
नाही. वस्त्राचा विचार करू. बरं आपल्या जीवनात वस्त्र वापर आहे का? नाही. गेल्या काळची माणसं म्हणायची आम्ही तिघाच भावात एक शर्ट वापरलाय का नाही? हो का नाही? वापरलाय. आता जर बघितलं तर एका जणाकडे 10 15 ड्रेस आहेत का नाही? तुम्ही हसू नका, तुमच्याकडे येच आहे. महाराज ह्या जर कुठं गेल्या वरती नाही माहेराला नाही तर वारीला जर गेल्या तर एका दिवसात 2 3 साड्या बदलतील, त्यांना पुरतील एवढ्या त्यांच्या साड्याकडे आहेत. त्यांच्याकडे कल्पतरूचा वृक्ष आहे. म्हणजे आपल्या जीवनात वस्त्र वापर आहे का? नाही. अन्न वस्त्र निवाराचा विचार करू. आपल्या जीवनात निवारा वापर आहे का? आहे का? नाही. महाराज घरकुल मंजूर होत नसलं तरी घरकुल मंजूर करेल, पण निवारा शोधूनच काढेल. म्हणजे आपल्या जीवनात निवारा वापर आहे का? नाही. माझ्या तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. तुकाराम महाराज जर घरात झोपले तर घरात न चंद्र दिसायचा, खोप मोडकी जरे जरे, तरी माझ्या तुकाराम महाराजांचं जीवन सुखी नापलं दुखी. अन्न वस्त्र निवारा मान. बरं बाबा तुम्हाला मान आहे का? मान आहे का? मान ही मान नाही. समाजात मान आहे का? हाय. समाजात माना सर्वांनाच. तुम्ही मला सांगा, मुलाच्या मागे एका जणाला उभा केला जातो, कोण? मुलीचे मामा. मुलाच्या मागे एका जणाला उभा केला जातो, कोण? मुलाचे मामा. त्या लग्नात अशी एक चुरटी असते की तिला गुट पळवायचा माने, कोण? कोण? बर त्या लग्नात असा एक जण आहे की त्याला नवऱ्याचा कान पिरगाळायचा माने, आहे का नाही? मुलीचा भाऊ. बर हनुमंतरायांच्या पाया पडायला गेल्याच्या नंतर घोड्यावर बसवलं जातं, बरोबर ना? चुकलं नाही. नाही. घोड्याला नवऱ्या विठ्ठल 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 घोड्यावर नवरदेव बसवला जातो. म्हणजे आपल्या जीवनात मान आहेच. तुकाराम महाराजांचं घ्या. तुकाराम महाराजांची पत्नीच तुकाराम महाराजांना मान देत नव्हती. समाज तर सोडाच, तरी माझ्या तुकाराम महाराजांचं जीवन सुखी नापलं दुखी. अन्न वस्त्र निवारा मान आणि धन. धनाचा विचार करू. आपल्या जीवनात पैसे वापर आहेत का? पैसे सगळ्यांकडेच आहे, धन हे सगळ्यांकडेच. माझ्या तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. मी म्हणत नाही तुकाराम महाराजांकडे नव्हतं, तुकाराम महाराजांकडे होतं. सगळं इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकलं, तरी माझ्या तुकाराम महाराजांचं जीवन सुखी नापलं दुखी. महाराज या 5 गोष्टीच्या पलीकडे तुकाराम महाराजांच्या जीवनात काहीतरी वेगळं होतं, की म्हणजे आपल्याकडे कुणाकडेच नाही, आणि ते म्हणजे समाधान. आणि ते समाधान कुठे मिळतं तर त्या देवाचे चरण पाहिल्यानंतर किंवा सदा माझे सदा नाम घोष करू हरी कथा. 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 तेने दादा चिता, तेने दादा चिता समाधान सर्व चुकल्यान सर्वाला सर्व चुकल्यान सर्वाला हो. तेने दादा चिता, तेने दादा चिता समाधान सर्व चुकल्यान
घोष करो हरी कथा तिने सदा चित्ता समाधान. म्हणून तुकोबाराय सांगतात त्या देवाचे चरण पाहिले आणि माझ्या जीवनातला संपूर्ण भाग शीण निघून गेला. आणि माझ्या जीवनात काय झालं तर माझ्या जीवनात आनंद प्राप्त झाला. तर तेच मला सांगतो अभंगाच्या दुसऱ्या साईबाबांच्या मंदिराच्या पायऱ्या पुसत होता. पायऱ्या पुसत असताना त्या मुलाला तहान लागते. तहानेने व्याकुळ होतो. इकडे तिकडे तहानेच्या शोधात जातो पण कुठेही पाणी मिळत नाही. शेवटी पुन्हा येथून मंदिराच्या पायऱ्या पुसायला लागतो. तेवढ्यात 1 कोटीची गाडी त्या मंदिरासमोर येते. त्या मंदिरात समोर आल्याच्या नंतर त्या गाडीतून सुडबुड घातलेला एक मोठा व्यक्ती बाहेर उतरतो. आणि तो व्यक्ती साईबाबांच्या पूजेकरता 1,500चं पूजेचं ताट विकत घेतो. तर तो मुलगा म्हणतो की हे साहेब आपल्याला 20 रुपये देतील. तो मुलगा त्या साहेबांजवळ जातो. साहेबांच्या कोट ओढतो आणि साहेबांना म्हणतो की 20 रुपये देता का. त्या समोरच्या उसाच्या गोराळा जातो. 2 ग्लास उसाचा रस पितो. माझी मी तहान भागवतो. त्या साहेबांनी त्यांच्या कोटकडे बघितलं आणि त्या मुलाच्या तोंडाकडे बघितलं. राग आला. संदेशी त्या मुलाला कानाखाली लावली. मुलगा खाली पडला आणि रडू लागला. मुलगा रडू लागला आणि पुन्हा जाऊन मंदिराच्या पायऱ्या पुसायला लागला. साहेब आत गेले. साहेब मंदिरात दर्शन घेण्याकरता गेले. हे सगळं प्रकरण एक कॉलेजचा मुलगा पाहतो. कॉलेजचा मुलगा त्या मुलाजवळ येतून त्या मुलाला म्हणतो की का मारलं त्या साहेबांनी, काय केली होती तुझं. तर तो मुलगा म्हणतो काही नाही, इकडे तिकडे तानाच्या शोधात गेलो पण कुठेही पाणी मिळालं नाही. तेवढ्या त्या मंदिरासमोर या साहेबांची गाडी आली. या साहेबांनी साईबाबांच्या पूजेकरता 1,500चं पूजेचं ताट विकत घेतलं. मी म्हटलं हे 20 रुपये आपल्याला देऊन टाकतील. तर तो मुलगा म्हणतो, कॉलेजचा मुलगा म्हणतो हे काय करणार होता ते 20 रुपये. तो म्हणतो की काही नाही, समोरच्या उसाच्या गोराळा जाणार होतो, 2 ग्लास उसाचा रस पिणार होतो, माझी मी ताण भागवणार होतो. कॉलेजचा मुलगा म्हणतो एवढंच. कॉलेजचा मुलगा त्याच्या खिशातून 20 रुपयाची नोट काढून त्या मुलाच्या हातात ठेवतो. मुलगा आनंदी होतो आणि पळत उसाच्या गोराळा जातो. 2 ग्लास उसाचा रस पितो, आपली ताण भागवतो. पुन्हा इथून ज्यानं 20 रुपये दिले तर त्याच्याकडे बघतो, हसतो आणि मंदिराच्या पायऱ्या पुसतो. ते साहेब मंदिरातून दर्शन घेऊन येतात आणि बघतात तर कॉलेजचं घडलेलं प्रकरण बघतात. ते साहेब म्हणतात असलीच असतात ही, ज्यांना कोण देत नाही म्हणून कोणाला ना कोणाला छळत असतात. असलीच ही असतात, कोण गरीब असलीच असतात ही, ह्यांना कोण देत नाही म्हणून कोणालाही छळत असतात. ते साहेब त्या कॉलेजच्या मुलाला म्हणतात तुमच्यासारखे तरुण या महाराष्ट्रात आहेत म्हणून गरीब माजलेत, त्यांना फुकटचं खायला पाहिजे, कष्टाचं नको, त्यांना फुकटचं खायला पाहिजे. तर तो कॉलेजचा मुलगा म्हणतो की साहेब तुम्ही तुमच्या साईबाबांना खुश करण्याकरता 1,500चं पूजेचं ताट विकत घेतलं. साहेब तुम्ही तुमच्या साईबाबांना खुश करण्याकरता 1,500चं पूजेचं ताट विकत घेतलं, पण माझा साईबाबा फक्त 20 रुपयाच खुश झाला. माझा साईबाबा फक्त 20 रुपयाच खुश झाला. म्हणजे भाव असावा तर या कॉलेजच्या मुलासारखा. अजून सांगू का, व्यावहारिक जीवनात जर बघितलं तर प्रत्येक मनुष्य भक्ती करतो, पण भक्ती करताना भक्ती किती करतो याला महत्व नाही, भक्ती कशी करतो याला महत्व आहे. तर एक मनुष्य शनिवारच्या दिवशी हनुमंतरायांच्या मंदिरात जातो. हनुमंतरायांच्या मंदिरात गेल्याच्या नंतर हनुमंतरायांची संपूर्ण पूजा करतो. मंदिराच्या बाहेर येतो आणि जिथे नारळ फोडायची जागा असते त्या जागेवरील नारळ फोडतो. नारळ नसका निघाला. कसा निघाला नारळ? नसका. तो मनुष्य म्हणतो हो नारळ देवाला पावला. कोणाला पावला? देवाला. यदा कदाचित तो जर नारळ चांगला निघाला असता तर थोडासा तुकडा देवाला, नाक्का नारळ बाजीला. मग अशी जी भक्ती असेल तर तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होईल का? नाही. आपला भाव शुद्ध होण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक अभंग दिला. उच्च नीच काही नेने भगवंता, उच्च नीच काही नेने भगवंता, उच्च नीच काही नेने भगवंता, उच्च नीच काही नेने भगवंता.
भक्ती दे कोणिया दे कोणिया तिथे भाव भक्ती दे कोणिया दे कोणिया तिष्ठे भाव भक्ती दे कोणिया तिथे भाव भक्ती दे कोणिया दे कोणिया पुत्र कन्या विदुराची भक्ती राजपुत्र कन्या विदुराची भक्ती पुत्र कन्या विदुराची भक्ती राजपुत्र कन्या विदुराची भक्ती राजपुत्र कन्या विदुराची भक्ती उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या ज्या ज्या भक्तांचा भाव शुद्ध होता ते त्या भक्तांची देवाने कामे केली. कोणी केली? देवाने. चला माझ्या बाळूमामांचं उदाहरण घेऊ. बाळूमामा असे बसले होते. त्यांच्याजवळ एक शिष्य होता. बाळूमामा त्या शिष्याला म्हणतात की माझ्याकरता काय आण? आंबे आण. काय आण? आंबे. तो शिष्य म्हणतो की आत्ता कुठं आंबे असतात का? मामानं म्हणतो की मामा आत्ता कुठे आंबे असतात का? बाळूमामा म्हणतात तुलाही खायची इच्छा झाली, खायचेत ना आंबे बाळूमामा? ते शिष्याला म्हणतो. शिष्य म्हणतो हो. बाळूमामा त्यांच्या हातात जी काठी असते ती काठी घेतात. 3 वेळा ती काठी खाली आपटतात तर आंबे येतात महाराज. काय येतात? आंबे येतात. तर तेवढ्या तिकडून ते शिष्याची दोन पोरं येतात. ते शिष्याची मैत्री. ती आल्याच्या नंतर त्याला विचारत येते की तू आमच्याबरोबर बालाजीला येतोयस का? कुठे येतोय का? बालाजीला येतोय का? तर तो म्हणतो देवाला विचारावं लागेल. म्हणजे कोणाला विचारावं लागेल? बाळूमामाला विचारावं लागेल. ती दोघं म्हणते ती विचार की मग तो शिष्य बाळूमामांना विचारतो की मी तिरुपती बालाजीला जाऊ का? बाळूमामा म्हणतात तू जाऊ नकोस. काय करू नको? तू जाऊ नको. ती दोघे जर निघून जातात. निघून गेल्याच्या नंतर बाळूमामा म्हणतो मी सांगितलं तुला तू जाऊ नको आणि तू खरंच गेला नाहीस. तर तो शिष्य म्हणतो की बाळूमामा त्या शिष्याला म्हणतो की तू माझी मनापासून पूजा करतोयस, तू माझी मनापासून भक्ती करतोयस आणि त्या तिरुपती बालाजीची बी तू मनापासून भक्ती करतोयस, तुला त्याचं दर्शन घ्यायचं आहे ना? बाळूमामा त्याला म्हणतात की तू डोळे झाक. काय कर? डोळे झाक. तो डोळे झाकतो आणि बाळूमामा त्याला तिरुपती बालाजीचं दर्शन घडवतो. तो शिष्य म्हणतो की इथं जागेवरच बसून मला त्या बालाजीचं दर्शन झालं. मी किती भाग्यवान आहे. मी किती भाग्यवान आहे. तेवढ्यात बघा बाळूमामा आणि ती जेवण्याकरता गेल्याच्या नंतर सुंदर अशी पंगत बसली होती. पण त्या पंक्तीला पहिल्यांदा भात फिरवला. भात वाढून झाला. बाळूमामांनाही भात आला. पण त्या पंक्तीत होतं मटण. काय होतं? मटण होतं. तिथला एक जण होता. तो म्हणाला मी काय मटण खाणार नाही. आपण तिघं तर शाकाहारी आहे, मटण कसं खायचं? बाळूमामा म्हणतात तुम्ही बसा. तुम्ही काय करा? बसा. जसं मटण जे खात नाही त्यांच्या पात्रात पडलं तसं त्या मटणाचं वांग झालं महाराज. काय झालं? मटणाचं वांग झालं. हाच बाळूमामांचा चमत्कार आहे महाराज. सर्वांनी त्या बाळूमामांचं भजन करायचं. गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, ए गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. हाती काठी गोंगड पाटी, हाती काठी गोंगड पाटी, धनगर मोठा गुलाबी
गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा या बाई तुझ्याच्या रानात कशी बाई दिसती पांढर या बाई तुझ्याच्या रानात कशी बाई दिसती पांढर या दिनाच्या रानात बाय बाय दिसती पांढर तुझ्याच्या रानात कशी बाई दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर दिसती ठोकर बाळू मामाची मेंढर दिसती ठोकर बाळू मामाची मेंढर दिसती कोकर बाळू मामाची लेकर दिसती कोकर बाळू मामाची लेकर दिसती ठोकर बाळू मामाची मेंढर दिसती ठोकर बाळू मामाची मेंढर बोला बोला बाळू मामाच्या नावानं बोला बोला बाळू मामाच्या नावानं हा माझ्या बाळूमामाचा चमत्कार आहे महाराज. बाळूमामांचा भाव शुद्ध होता. बाळूमामांचा भाव शुद्ध होता म्हणून त्यांच्याकडे ही शक्ती आली. ते भगवान परमात्म्याची ते भक्ती करत होते. काय करत होते? भक्ती करत होते. बाळूमामांचा सुद्धा भाव शुद्ध आहे. अजून कोणाकोणाचा भाव शुद्ध आहे तर बघू. चोकोबारांची पत्नी बाळातपणाला आली. चोकोबारांची पत्नी चोकोबारांना म्हणते की तुम्ही तुमच्या बहिणीला माझ्या बाळातपणा करता घेऊन या. चोकोबारा म्हणाले बरं येतो मी घेऊन. चोकोबारा निघाले कुठं? बहिणीला आणण्याकरता. बहिणीला आणण्याकरता गेल्याच्या नंतर त्यांच्या कानावर ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्याचा आवाज त्यांच्या कानावर येतो आणि त्या पालखी सोहळ्यात सुंदर असं भजन चालू होतं. सर्वांनी हात वर करा. विठोबा रखुमाई माझा 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 बाळू मामाचा मी बाळू मामा बाळू मामा माझा बाळू मामा माझा मी बाळू मामाचा बाळू मामा माझा मामा माझा मी बाळू मामाचा बाळू मामा माझा बाळू मामा माझा मी बाळू मामाचा बाळू मामा माझा बाळू मामा माझा मी बाळू मामाचा मामा माझा माझा बाळू मामा माझा मी बाळू मामाचा बाळू मामा माझा 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 मामा माझा मी बाळू मामा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठलाचा विठ्ठला बाळू मामाच्या नावानं सांग बरं. चोकोबाराच्या दिंडीमध्ये सामील झाले आणि थेट पंढरपूरला गेले. इकडे चोकोबारांच्या पत्नीचं बाळातपण जवळ आलं. इकडे त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला चिंता वाटू लागली की आपला भक्त आपली मनापासून एवढी भक्ती करतो आणि आपण त्याच्या घरी त्याच्या पत्नीच्या बाळातपणा करता जायचं नाही का. म्हणून भगवान परमात्मा रुक्मिणी मातेजवळ जातो आणि रुक्मिणी मातेला म्हणतो की रुक्मिणी तुझ्याजवळ जी साडी आहे ती साडी मला दे, नाहीतर तू माझ्या भक्ताच्या घरी चोकोबारांच्या घरी बाळातपणा करता जा. रुक्मिणी माता म्हणते मी असले खराब काम करण्याकरता जाणार नाही. भगवान परमात्मा म्हणतो तुझी साडी मला दे. रुक्मिणी माता भगवान परमात्म्याला साडी देतात. भगवान परमात्मा ती साडी नेसतात आणि चोकोबारांच्या घरी येतात आणि चोकोबारांची कडी वाजवतात. वैनी उघडा दार हका मार्या वैनी उघडा दार हका मारी वैनी उघडा दार हाका मारे वैनी उघडा दार हाका मारे
चकोबाची बहीण झाला तालंगार वहिनी उघडा दार हाका मारी वहिनी उघडा दार चकोबाची बहीण झाला तालंगार वहिनी उघडा दार हाका मारी हा वहिनी उघडा दार हाका मारी हाका मारी चकोबाची बहीण झाला शरांदर वहिनी उघडा दार हक्का मारी. भगवान परमात्मा चोकोबारांच्या घरी येतो आणि चोकोबारांच्या पत्नीचं संपूर्ण बाळातपण करून जातो. पण भगवान परमात्म्यानं चोकोबारांच्या पत्नीच्या बाळातपणा करता काय काय आणलं होतं तर खारी खोबऱ्याचे लाडू, तूप, अजून काय लागतं बाळातपणा करता ते सर्व भगवान परमात्म्यानं आणलं होतं. भगवान परमात्मा चोकोबारांच्या पत्नीचं बाळातपण करून पुन्हा विटेवर जाऊन उभा राहतो. इकडं चोकोबार आहे त्या भगवंताची भक्ती करतात, भगवंताचा आठव करतात, भगवंताचा साठव करतात आणि घराच्या दिशेने येतात. तेवढं त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला आपल्या पत्नीनं काहीतरी काम सांगितलं होतं. म्हणून चोकोबार आहे थेट घराच्या दिशेने येतात. घरी आल्याच्या नंतर दाराची कडी वाजवतात तर समोर चोकोबारांची पत्नी असते. चोकोबारांची पत्नी चोकोबारांना म्हणते की कुठं गेला होता, तुमची बहीण आली होती, तुमच्या बहिणीने माझ्याकरता खारी खोबऱ्याचे लाडू, तूप जे काय लागतं ते सर्व वस्तू तुमच्या बहिणीने माझ्याकरता आणल्या होत्या. चोकोबाराय म्हणतात मी तर माझ्या बहिणीला आणण्याकरता सुद्धा गेलो नाही, मग कोण आलं असेल. चोकोबाराय विचारात पडतात. तेवढं त्यांना समजतं की दुसरं तिसरं कोण असून त्या भगवान परमात्म्याचं काम आहे. म्हणून चोकोबाराय रडू लागतात. भगवंताला म्हणतात भगवंता तुला कोणी रे ती वीट सोडून येण्याकरता सांगितलं होतं. अरे मला तुला असं पाहिजे नव्हतं, मला तुला ते विटेवरती पाहिजे होतं, मला देवा तुला असं पाहिजे नव्हतं. चोकोबारा रडू लागतात. मला एकच सांगायचं आहे, चोकोबारांचा भाव शुद्ध होता म्हणून त्यांचं काम करण्याकरता, त्यांच्या पत्नीचं बाळातपण करण्याकरता स्वतः भगवान परमात्म्याला येऊ लागलं. अजून कोणाचा भाव शुद्ध होता. नामदेवरायांचं उदाहरण घ्या महाराज. नामदेवरायांच्या घरात जेव्हा स्वयंपाक व्हायचा तेव्हा पहिला नैवेद्य त्या भगवंताला असायचा. तो नैवेद्य दाखवण्याकरता नामदेवरायांचे वडील जात होते. पण काही कारणास्तव त्यांना काम आलं म्हणून ते बाहेर गावी गेले. मग नामदेवरायांची आई नामदेवरायांना आवाज देते, ये ना मा इकडे. नामदेवराय धावतच आईजवळ जातात. आई म्हणते हा बघ नैवेद्य, जा त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला दाखवून ये. नामदेवराय सुंदर असं नैवेद्याचं ताट घेतात, एका हातात ग्लास घेतात आणि त्या भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवण्याकरता जातात. नैवेद्य दाखवण्याकरता गेल्याच्या नंतर त्या भगवंताला नैवेद्य दाखवतात आणि देवाला म्हणतात की देवा आता तू नैवेद्य खा. काय कर नैवेद्य खा. तुम्ही मला सांगा तू दगडाचा देव काय नैवेद्य खायला का नाही. नामदेवराय म्हणाले देवा तू आता नैवेद्य खा. 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, पण आहे तसाच देव कमरेवर हात ठेवून उभा आहे, पण नैवेद्य काय खायला तयार आहे का नाही. नामदेवराय म्हणतात तू असा नैवेद्य खाणार नाही, मी बाहेर जातो. 15-20 मिनटं बाहेर गेल्याच्या नंतर मग तू नैवेद्य खाशील. दगडाचा देव काय बोलायला तयार नाही. नामदेवराय बाहेर गेले, 15-20 मिनटं बाहेर थांबले, पुन्हा आत गेले. आज बघितलं तर आहे तसाच नैवेद्य, आहे तसाच ग्लास आणि कमरेवर हात ठेवून तो भगवान परमात्मा उभा आहे. नामदेवराय देवाला म्हणतात, ए देवा तू जर आता नैवेद्य खाल्ला नाही ना तर हे माझं डोकं आणि हा दगड, या दगडावर माझं डोकं आपटेन. मी 3 माणूस तोपर्यंत तू नैवेद्य खा, नाहीतर हे माझं डोकं ना हा दगड. नामदेवराय एक म्हणतात तर तो देव हलाय तयार नाही, डोलाय तयार नाही. नामदेवराय 2 म्हणतात पण आहे तसाच देव. नामदेवराय 3 म्हणणार तेवढ्यात भगवान परमात्मा नामदेवरायांजवळ येतो आणि नैवेद्य खातो, पण एकटा खात नाही महाराज. भगवान परमात्मा एक घास नामदेवरायांच्या मुखामध्ये, नामदेवराय एक घास भगवंताच्या मुखामध्ये. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा नहे हाता वाण्या महिमाचा ताट,
महिमाच दाता नयाता बघ महिमाच हो नयाता बघ महिमाच दाता मूर्ती देवी जय हो देवेंद्र हातीचा मूर्ती देवता मूर्ती देवेंद्र हातीचा मूर्ती देवे नयाचा माझ्या महिमाच दाता नयाचा महिमाच दाता नयाचा माझ्या महिमाच दाता ओ नयाचा माझ्या महिमाच दाता डोळे हाता मान महिमाचा दाता देवेंद्र हातीचा मूर्ती देवे देवेंद्र हातीचा मूर्ती देवे मूर्ती देवी मूर्ती देवी मूर्ती जीवे नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवे नोया हा महिमा संतांचा नोया हा सामान्य महिमा संतांचा बघा माझ्या माझ्या नामदेवरायांचा भाव शुद्ध होता म्हणून त्यांचा नैवेद्य खाण्याकरता कोणाला भगवान परमात्मा आला. अजून कोणाचा भाव शुद्ध होता तर माझ्या सावता महाराजांचं उदाहरण घ्या. महाराज पंढरपूर पासून 20 मैलावर सावता महाराजांचे गाव काय आरणबेंडी. या आरणबेंडी गावामध्ये सावता महाराजांची आई वडील आणि सावता महाराज राहत होते. सावता महाराजांच्या वडिलांचे नाव होते परसू, आईचे नाव होते नांगिता आणि सावता महाराज. सावता महाराज शेती करायचे. भगवान परमात्मा आणि नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज एका कुर्मदास संताच्या भेटीकरता निघाली होती. निघाले असताना काही कारणात तो भगवान परमात्मा सावता महाराजांच्या मळ्यामध्ये जातो. मळ्यामध्ये गेल्याच्या नंतर सावता महाराजांना म्हणतो की माझ्या मागं काही चोर लागले. कोण लागलेत? चोर लागलेत. तुम्ही काही करून मला वाचवा. सावता महाराजांनी मागचा पुढचा विचार करता आपल्या हातात असलेला विळा घ्यावा आणि तो विळा घेऊन आपली छाती फाडावी आणि देवाला म्हणावं, हे देवा तुझी जागा इथं कुठं नाही र, तुझी जागा इथं आहे, तुझी जागा माझ्या हृदयात आहे, तू इथं बस. भगवान परमात्मा सावता महाराजांच्या हृदयामध्ये बसतात. सावता महाराज आपली छाती झाकून घेतात. तेवढ्या तिकडे शोधत शोधत नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज सावता महाराजांच्या मळ्यामध्ये येतात. सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आल्याच्या नंतर सावता महाराजांना नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज विचारतात की इथं कोण आलं होतं का? सावता महाराज म्हणतात की इथं कोणीही आलं नव्हतं. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय निघून जातात. मला एकच सांगायचं आहे, माझ्या सावता महाराजांचा भाव शुद्ध होता आणि त्यांचं काम करण्याकरता त्यांच्या हृदयात बसण्याकरता स्वतः भगवान परमात्मा आलं. ते कधीसुद्धा पंढरपूरला गेले नव्हते. त्यांच्या अंतकरणात बसण्याकरता स्वतः भगवंताला यावं लागलं. का? कारण त्यांचा भाव शुद्ध होता. सर्वांनी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. प्रस्तुत प्राप्त संगी कीर्तन पुष्प सेवेकरता घेतलेलं अभंगाचं निरूपण संपलं. जे काय चांगलं बोललो ते माझ्या गुरुवाऱ्यांचं हरिभक्तपरायण योगेश महाराज यादव यांचं अभंगातून जे काय चुकीचं बोललो असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोषही समजा आणि आपलं छोटंसं लेकरू म्हणून चुकपदारात घ्या. मी नेहमी सांगून जातो, ज्यांना 4 मुले आहेत त्यांनी 4थं समजावून चुकपदारात घ्या. ज्यांना 3 आहेत त्यांनी 3रा समजावून चुकपदारात घ्या. ज्यांना 2 आहेत त्यांनी 2रा समजावून चुकपदारात घ्या. ज्यांना 1 आहे त्यांनी तोच समजावून चुकपदारात घ्या. झालेली सेवा बाळूमामांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी
माझ्या आजी आजोबांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. आज या ठिकाणी सुंदर अशी गायनाची साथ लाभली ते असणारे गुरुवारी हरिभक्तपारायण दत्ता महाराज असतील. माझे वडील या ठिकाणी गायना करताय सचिन महाराज, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. कृष्णा महाराज असतील ज्यांनी सुंदर अशी 2 तास माईक सिस्टीम दिली, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. वेणेकरी बाबा असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. व ओम साई क्रिएशन त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. व या ठिकाणी मागे जी उभी मुले आहेत आमचे गुरुबंधू श्री ज्ञानोबा आध्यात्मिक वारकरी गुरुकुलमधील सर्व विद्यार्थी, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं ते शिवाजी दादा असतील बिचुकलेचे, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. बाळूमामाच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले पुरे देवा कोणी उतरे नाही उच्चारिला थे. वंशातले त्यांच्या कुळातले शिवाजी महाराजांच्या अगोदरचे जे राजे होते ते सुद्धा शिवाजी महाराजांच्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ होते. पण शिवाजी महाराज म्हणजे भगवंताचे अवतार होते, तुकाराम महाराज म्हणजे भगवंताचे अवतार होते आणि बाळूमामा म्हणजे एकटेच भगवंत होते असे नाही, त्यांच्या आई सुद्धा तितक्याच अधिकारी होत्या, त्यांचा वंश सुद्धा तितकाच अधिकारी होता. म्हणून भगवंत त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या कुळामध्ये जन्माला आले. तसं आज आपले हे सचिन महाराज म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाही आहे, ते आपल्या समोर सगळ्यांच्या समोर आहेत आणि त्यांची परंपरा तशीच असावी म्हणून असा हिरा त्यांच्या कुळामध्ये जन्माला आला. आणि असंच बाळूमामांच्या सारखं, शिवाजी महाराजांच्या सारखं आणि तुकाराम महाराजांच्या सारखं वैभव ह्या महाराजांना लाभावं ही मागणी आज आपण बाळूमामांच्या चरणी मागूया आणि त्यांना धन्यवाद देऊया. बोला बोला बाळूमामांच्या नावानं, चांगले बोला बोला बाळूमामांच्या नावानं, चांगले. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. या हा झालं.